महाविकास आघाडीलाच वातावरण चांगले उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजप विरोधात नाराजी होती. महापालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला जाईल असा विश्वास काँग्रेसचे युवा नेते आमदार विश्वजित कदम यांनी आज व्यक्त केलाय. विश्वजित कदम यांनी महापालिकेचे मतदान सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रभागात जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, ईव्हीएम मशीन का बंद पडतात, कशा बंद पडतात याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. काही गडबड होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. नागरिकांना लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी वेळ वाढवून दिलाय. राज्यात महायुतीचा तमाशा लोकांनी पाहिलाय. नेते, आमदार, कार्यकर्ते एकमेकांवर घाणेरडे आरोप करत आहेत. निवडणुकीत पैसे वाटप केले जात आहेत. पैसा नेमका आला कुठून, किती भ्रष्टाचार केलाय, लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पैसे वाटप, गुंडगिरी सुरू आहे, अनेक प्रकार सुरू आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी केलाय. आज सगळीकडे फिरलं, आपल्याला वातावरण काय वाटतंय? संपूर्ण महाराष्ट्रात आज महानगरपालिकेच्या निवडणुकींचं मतदान होत आहे आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचं आज मतदान होतंय. सकाळपासून सांगली आणि मिरज, कुपवाडच्या अनेक प्रभागांना आणि बूथवर मी भेटी दिलेल्या आहेत. तिथल्या उमेदवारांशी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी संवाद साधलेला आहे. नागरिकांशी संवाद चांगला आहे आणि मला या ठिकाणी वातावरण अत्यंत चांगलं वाटत आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी जे महायुतीचं सत्ता सांगली महानगरपालिकेत होती त्याच्यावर लोकांची नाराजगी दिसून होती आणि मला खात्री आहे की यावेळेस सांगली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा फडकला जाईल. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुद्धा बंद पडलेलं होतं, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. नाही, ईव्हीएम मशीन का बंद पडतात, कशा बंद पडतात हे तर निवडणूक आयोगाचं ही जबाबदारी आहे पूर्णपणे. इथल्या स्थानिक प्रशासकीय निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांची ती जबाबदारी आहे. पण कुठेतरी नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, कुठेतरी त्याची वेगळ्या पद्धतीची त्याची गडबड होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि एखादं मशीन बंद पडलं तर त्या ठिकाणी तो वेळ त्या बूथवरच्या असणाऱ्या नागरिकांना त्यांचा लोकशाहीचा अधिकार बजावण्याकरता तो वेळ वाढवून दिला पाहिजे नियमानुसार. शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपच्या कार्यकर्त्याकडून काल पैशाच्या मागणीवरून जोरदार राडा झालेला आहे 2-3 ठिकाणी. म्हणजे महाराष्ट्रात एकूणच भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा प्रकार घडतोय. कोल्हापूर पण तसंच घडलेलं आहे. शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. शिंदे गटाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत भाजपाने आक्षेप घेतलाय. असं सगळं चित्र महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळतं. युतीमध्येच चालू आहे एकमेकांच्या. नाही, युतीमध्ये काय काय चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने मागचे 20-25 दिवस हा तमाशा पाहिलेला आहे. महायुतीतले लोक आणि किती एकमेकांवर किती प्रकारची चिक्कलफेक करतायत. महायुतीचे नेते, महायुतीचे आमदार, महायुतीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने एकमेकांवर घाणेरडे आरोप, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे आरोप कशा पद्धतीने करतायत हे या ठिकाणी म्हणजे भाजपचा नेता कार्यकर्ता हा राष्ट्रवादी अजितदादा गटावर नेता आणि कार्यकर्त्यावर आरोप करतो. राष्ट्रवादी अजितदादाच्या नेते कार्यकर्ते हे भाजपवर नाही ते आरोप करत आहेत. भाजपचे लोक परत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आरोप करत आहेत. तसं एकनाथ शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर आणि नेते कार्यकर्त्यांवर आरोप करत आहेत. हा तमाशा या महाराष्ट्राने पाहिलाय 20-25 दिवस आणि हे तमाशा काय महाराष्ट्राची जनता फेस करणार नाही. पैसा नेमका हा आला कुठून, हा जो पैसा निवडणुकीच्या पुरतं त्याच्या लोकांना आपिष दाखवण्याचा प्रयत्न हे करतायत. एवढा पैसा आलाय कुठनं, किती भ्रष्टाचार महाराष्ट्रात त्यांनी केला असेल ह्याचा कुठेतरी बारीक विचार महाराष्ट्राचे लोक करतील की भ्रष्टाचाराच्या पैशातनं पुन्हा भ्रष्टाचारी माणसं निवडून द्यायची का, हाच विचार आता महाराष्ट्राची जनता शहरातली करावी लागलेली. सरकार एकीकडे आणि निवडणूक आयोग सांगते लोकशाहीचा उत्सव साजरा करा, पण सत्ताधारी जे महायुतीचे घटक आहेत त्यांचे घटक पक्ष असतील ते लोकशाहीची थट्टा करताना दिसत आहेत. याबद्दल तुमचं मत? नाही, 100% लोकशाहीची थट्टा तर लावलीच आहे लोकांनी. कुठेतरी सातत्याने म्हणजे दहशत, पैशाचा अमाप वापर, गुंडगिरी, गुंडांना उमेदवाऱ्या देणं आणि गुंडांचा वापर निवडणुकीमध्ये लोकांवर दबाव तंत्र आणणं, नागरिकांवर, सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी मतदान न येऊन देणं, अशा अनेक प्रकार गेले कालपासून तक्रारी आमच्या कानावर येत आहेत. आम्ही पोलीस यंत्रणेला वारंवार सूचना देतोय की लोकशाही आहे, लोकशाहीचं जतन करणं, लोकशाहीचं जोपासणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. मग कुठं प्रशासनाला न दबता या ठिकाणी लोकांना त्यांचा अधिकार ह्या ठिकाणी बजू दे ही आमची मागणी आहे. परंतु ही जी काही गुंडगिरी, गुंडा प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आज आणि महायुतीचे नेते देत आहेत
हे जनतेला मान्य नसणार आहे. ओके बस